नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध 4 अध्याय 16 पृथु महाराजांची स्तुती पाठकांकडून स्तुती। श्लोक नंबर 18। देहिनाम आत्मवत्प्रेष्ठः सुहृदां नन्दिवर्धनः मुक्तसंगप्रसंगोऽयम् दण्डपाणिरसाधुषु। देहिनाम् आत्मवत्प्रेष्ठः वत्प्रेष्ठः सुहृदां नन्दिवर्धनः मुक्तसंगप्रसंगोऽयम् दण्डपाणिरसाधुषु। देहिनाम् आत्मवत्प्रेष्ठः सुहृदां नन्दिवर्धनः मुक्तसंगप्रसंगोऽयम् दण्डपाणिरसाधुषु। देहिनाम् आत्मवत्प्रेष्ठः सुहृदां नन्दिवर्धनः मुक्तसंगप्रसंगोऽयम् दण्डपाणिरसाधुषु। देहिनाम सर्व देहधारी प्राणी मात्रांना आत्मवत स्वतःच्या जीवाप्रमाणेच प्रेष्ठ प्रिय समजून सुहृदाम आपल्या मित्रांचा नंदीवर्धन आनंद वाढवणारे मुक्त संग भौतिक कल्मशांचा अभाव असलेल्या व्यक्तींशी प्रसंग घनिष्ठ संबंध। अयम हे पृथु महाराज दंडपाणी दंड देणारे असाधुषु अपराध्यांना। भाषांतर आहे पृथु महाराज सर्व देहधारी प्राणी मात्रांना स्वतःच्या जीवाप्रमाणेच प्रिय समजतील आणि ते आपल्या मित्रांचा आनंद सदैव वृद्धिंगत करीत राहतील। ते मुक्त आत्म्यांशी घनिष्ठ संबंध ठेवतील आणि सर्व पापी आणि अपराधी लोकांना दंड देतील। हे राजाचं प्राथमिक कर्तव्य आहे हे करणे।
ऋतू महाराज सर्व देहधारी प्राणी मात्रांना स्वतःच्या जीवाप्रमाणेच प्रिय समजतील आणि ते आपल्या मित्रांचा आनंद सदैव वृद्धिंगत करीत राहतील. मुक्त आत्म्यांशी घनिष्ठ संबंध ठेवतील आणि सर्व पापी आणि अपराधी लोकांना दंड देतील. एक्झॅक्टली सेम काम भगवंतांचं असतं. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम. ऋतू महाराज भगवंतांचाच अवतार आहेत, हेच करायला आलेले आहेत. भाषांतर तात्पर्य आहे, सर्व देहधारी जीवांना उद्देशून देहीनाम हा शब्द उपरोक्त श्लोकामध्ये योजलेला आहे. जीव 84 लाख योनींमधील विविध प्रकारची शरीरे धारण करतो. पृथु महाराज स्वतःशी जसे वागत तसेच ते या सर्व प्राणी मात्रांशी वागत असत. सर्व प्राणी मात्रांशी. फक्त मानवच महत्वाचा असतो म्हणून जर आपण राज्य करायला लागलो तर मग आपण सगळी पर्यावरणाची वाट लावतो. सगळे महत्वाचे आहेत. विशेष करून वन्यजीव जे असतात ते आपल्या पृथ्वीचं रिदम चालू ठेवायचं काम करत असतात. त्यांची घरं आपण कापून टाकतो, जाळून टाकतो आणि त्यांची घरं उद्ध्वस्त झाली म्हणून ते शहरात आले की त्यांना पण मारून टाकतो. वाघ, सिंह वगैरे. सिंह तर आता राहिलाच नाही, वाघ कुठे कुठे दिसतो. सर्व प्राणी मात्रांशी, फक्त माणसाशी असं नाही. तथापि वर्तमान कलियुगात तथाकथित राजे आणि राष्ट्रपती इतर सर्वांशी ते स्वतःशी वागतात तसे वागत नाहीत. प्रभुपाद स्पष्टपणे सांगतात इथे. परंतु वर्तमान कलियुगातील तथाकथित राजे आणि राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, जे कोणी असते, मूर्ख लोकांच्या हे देखील लक्षात येत नाही की आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी जरी राजाने विविध योजना आणलेल्या असल्या तरी बाकीच्या जीवांसाठी राजा काहीच करत नाही. आणि बाकीचे जीव जर राहिले नाहीत तर आपण थोडीच जिवंत राहणार आहे. ही सिस्टीम खूप डेलिकेट आहे ऍक्च्युली, भगवंतांनी बनवलेली. स्ट्रॉंग देखील आहे, परंतु याच्यामध्ये ढवळाढवळ करायचा आपण प्रयत्न केला त्याचा फटका आपल्यालाच बसणार आहे. ऍक्च्युली आश्चर्याची गोष्ट ही वाटते की या हिंदुत्ववादी सरकारने आजपर्यंत गायीसाठी देखील काही केलेलं नाही, तरीही अंधभक्त यांनाच हिंदुत्ववादी म्हणून. गायीसाठी कुठला कायदा आणला? उलट भारताला जगामध्ये टॉप बीफ एक्सपोर्टर बनवलं, टॉपचा बीफ एक्सपोर्टर. नाही, काँग्रेसनी करून ठेवलंय. काँग्रेसनी जरी केलेलं असेल तरी तुमच्या हातात आहे ना आता बंद करायचं. नाही बंद करू शकत. आणि हे पेटा बेटा असतात ना, पेटाचं लॉंग फॉर्म मला माहिती नाही. उगी कुठेतरी एक हे झालं ते झालं याच्यावरती बाऊ करतात आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवतात. इथे रस्त्यावरती रोज हजारो लाखो करोडो कोंबडे, बकरी, गाई, डुकर कापून लोक खायला लागले. त्याच्याशी यांना काही देणं घेणं नाही. आधुनिक राष्ट्रप्रमुखांपैकी बहुतेक सर्वजण मांसाहारी असतात आणि जरी ते मांसाहारी नसले आणि स्वतः अतिशय धार्मिक निपुण्यशील असल्याचे ढोंग करीत असले तरी ते आपल्या राष्ट्रांमध्ये गोहत्येस अनुमती देतात. प्रभुपादांचं वाक्य. 50 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी लिहिलेलं.
सेम टू सेम वाक्य मी फक्त वाचून दाखवलं. कधी कधी तुमच्या लक्षात येत नसेल की प्रभुपादांचं वाक्य कुठलं आहे. मी कधी बोलायला सुरुवात करतो. काय म्हणतात प्रभुपाद, आधुनिक राष्ट्र प्रमुखांपैकी बहुतेक सर्वजण मांसाहारी असतात आणि जरी ते मांसाहारी नसले आणि स्वतः अतिशय धार्मिक आणि पुण्यवान असल्याचे ढोंग करीत असले तरी ते आपल्या राष्ट्रांमध्ये गोहत्येस अनुमती देतात. जे सरकार गोहत्या बंद करू शकत नाही त्याला आपण हिंदुत्ववादी म्हटलंच नसलं पाहिजे. काही लोक म्हणतात की प्रभूजी 70 वर्षाचा इतिहास आहे, वेळ लागेल करायला. ऍटलिस्ट आहे तिथं तरी राहिलं पाहिजे किंवा कमी तरी केलं पाहिजे ना. 10 वर्षामध्ये वाढवलंय. भारत आता जगामध्ये 2 नंबरचा देश आहे का 3 नंबरचा, 3 होता 2 झाला असं म्हणतात. 1 नंबरचा देश आहे गाईचं आणि म्हैशीचं मांस एक्सपोर्ट करण्यामध्ये. हिंदुत्ववादी देश जगात 1 नंबरला. इमॅजिन करू शकता किती गाई आणि म्हैशी रोज आपण मारतोय कारखान्यांमध्ये. लाखो करोडोने रोज मारतोय, कापतोय, त्याचं मांस पॅक करून दुसऱ्या देशात पाठवतोय. असं बोलायला गेलं की लगेच म्हणतात नाही गाईचं मांस पाठवलं जात नाही, म्हैशीचं फक्त म्हैशीचं आणि रेड्याचं मांस, त्याला पण बीफच म्हणतात, ते पाठवलं जातं. भारतामध्ये जेवढा भ्रष्टाचार आहे ना दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये भ्रष्टाचार नाही. तुम्हाला वाटते तुमच्या या विधानावर आम्ही विश्वास ठेवावा? आणि विश्वास जरी ठेवलं तरी दिवसेंदिवस आपण पाहतोय समाजामध्ये गायी नष्ट होत चालल्यात, गायब होत चालल्यात. कुठे कुठे जातात गायब होऊन गायी? गुजरात मधून ट्रकाच्या ट्रका भरून बैल आणि गायी येतात रोज मुंबईमध्ये देवनारच्या कत्तलखान्यामध्ये. सगळी भ्रष्ट. याचे काही काही कत्तलखान्याचे मालक स्वतः हिंदू आहेत. गोहत्या थांबवू शकत नाही ती सरकार. हिंदू कशी सरकार असू शकते? इम्पॉसिबल आहे. आपल्या धर्माचा बेसच हा आहे. बीजेपी मधलेच काही कार्यकर्ते आणि नेता लोक यांना पण अजून बीजेपी कळाली नाही. ते असं काही गोहत्येबद्दल किंवा हिंदू धर्माबद्दल काही स्ट्रॉंग ऍक्शन घ्यायला गेले ना त्यांना बीजेपीतनं काढून टाकलं जातं. तुम्हाला माहितीये का? अशा बऱ्याच कार्यकर्त्यांना नेत्यांना बीजेपीने काढून टाकले कारण त्यांचा वोट बँक खराब होतो. मग वरती कशाला परत म्हणता आम्ही हिंदुत्ववादी आहे, हिंदुत्ववादी आहे? प्रभुपाद स्पष्टपणे लिहितात 50 वर्षापूर्वी आधुनिक राष्ट्रप्रमुखांपैकी बहुतेक सर्वजण मांसाहारी असतात आणि जरी ते मांसाहारी नसले आणि स्वतः अतिशय धार्मिक आणि पुण्यवान असल्याचे ढोंग करीत असले तरीही ते आपल्या राष्ट्रांमध्ये गोहत्येला अनुमती देतात. तर मजेची गोष्ट बघा, पर्यावरण, गोहत्या, जंगल, जैवविविधता, क्लायमेट चेंज वगैरे वगैरे वगैरे, हे तर या सरकारकडून काही होतच नाही. बर, काही लोक म्हणतात की आता हे करण्याचं युग राहिले नाही, आधुनिकतेकडे जग चाललेलं आहे, टेक्नॉलॉजी आधुनिकता आपण वाढवली पाहिजे. याच्यात तर कुठे काय करतोय आपण? ना पाण्याची व्यवस्था आहे, ना खाण्याची व्यवस्था आहे, ना रोड चांगले आहेत, ना बिल्डिंग चांगले आहेत, ना शहरं चांगली आहेत, ना ड्रेनेज सिस्टीम चांगली आहे, ना स्युएज सिस्टीम चांगली आहे. सगळीकडे कचराच कचरा, प्लॅस्टिकच प्लॅस्टिक, प्रदूषणच प्रदूषण. भारताला 1 नंबरचं प्रदूषणाचा देश बनवलाय यांनी. मग इथे करुणा, दया कुठून येणार?
माणूस व्यवस्थित राहू शकतो की नाही, जिवंत राहू शकतो की नाही, याची पण काळजी नाही यांना. बाकीच्या जीवांच्या बद्दल काळजी करणार आहेत. पृथू महाराज सर्व प्राणी मात्रांना स्वतःच्या जीवाप्रमाणेच प्रिय समजतील. असं शेवटचा राजा होऊन गेला शिवाजी महाराज. नंतर कुणी झालं नाही त्यानंतर. वाव. आधुनिक राष्ट्रप्रमुखांपैकी बहुतेक सर्वजण मांसाहारी असतील आणि जरी ते मांसाहारी नसले तरी स्वतः अतिशय धार्मिक आणि पुण्यवान असल्याचे ढोंग करीत असतील. काय खातात आपले राष्ट्रप्रमुख? मिलेट्स आणि मोरिंगा पावडर. मोरिंगा पावडरचे काय ते काय म्हणतात त्याला आपण हिंदीमध्ये काय म्हणतात? थेपले, पराठे. आणि धार्मिक आणि पुण्यशील असल्याचं ढोंग करायचं. प्रॉब्लेम काय झालाय माहितीये? हे स्वतःला जे हिंदू म्हणवतात ना लोक, त्यांना स्वतःलाच हिंदू धर्म माहिती नाही. नाहीतर ते आपल्या राजाला आपल्या हिंदू धर्माच्या शास्त्राप्रमाणे पारखून बघितलं असतं. शास्त्र चक्षुने. शास्त्र आपल्याला माहिती आहे त्यामुळे माहिती नाही, त्यामुळे आपण शास्त्र चक्षुने राजाला कसं पारखून बघणार? मग राजा जो सांगतो तो धर्म. राजा एक श्लोक मारतो, एक जोक मारतो, 4 इकडे फेकतो, 4 तिकडे फेकतो, आपण लगेच म्हणतो जय जय जय. अशी परिस्थिती आहे सध्या. सेम टू सेम हे वाक्य लागू होतं आजच्या राजाला. अतिशय धार्मिक आणि पुण्यशील असल्याचे ढोंग करत असतो. ढोंगच चालू. तरीही ते आपल्या राष्ट्रामध्ये गो हत्येस अनुमती देतात. आणि नाव कुणाला ठेवायची? मुस्लिमांना. गो हत्येचे सगळ्यात प्रॉमिनंट असे एक कार्यकर्ते आहेत मुंबईला. त्यांचं नाव आहे माहेश्वरी. व्हॉट्स हिज नेम? उत्तम माहेश्वरी. युट्यूब वरती सर्च करा, त्यांचे लेक्चर ऐका, तुमच्या काळजामध्ये आत घुसेल असे लेक्चर बोलतात ते. ऍक्च्युली उत्तम माहेश्वरी. आणि बरीच पुस्तकं पण लिहिलेली आहेत. पुस्तकामध्ये पहिल्या पानावरती उत्तम माहेश्वरी सांगतात गो हत्येचं कारण मुस्लिम नाही. जे आपल्या डोक्यात घातलं जातं, गो हत्येचं कारण मुस्लिम नाही. गो हत्येचं कारण मॉडर्न इकॉनॉमी आहे, ज्याला सरकार बढावा देते. कित्येक राष्ट्रामध्ये हे जे बीफ एक्सपोर्ट करणारे हे जे कारखाने आहेत ना, याचे मालक स्वतः हिंदू आहेत. स्वतः काही ठिकाणी बीजेपीतली लोक आहेत, शिवसेनेतली लोक आहेत. यांना कटा हिंदू धर्म माहितीच नाही आहे. गाय ज्या दिवशी संपली त्या दिवशी तुमचा धर्म काय तुम्हीच संपला. तुम्ही शिल्लकच राहणार नाही गाय ज्या दिवशी संपणार आहे त्या दिवशी. असे पापी राष्ट्रप्रमुख खऱ्या अर्थाने कधीच लोकप्रिय होऊ शकत नाहीत. म्हणून तर यांना सोशल मीडियावरती पैसे देऊन लोकप्रिय व्हावं लागतं. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मोदी आणि मोदी सरकारने जेवढ्या ऍडव्हर्टाइजमेंटला पैसे खर्च केले तेवढे कुठल्याही सरकारने केलेले नाही. जगामध्ये कुठल्या सरकारने केलेलं नाही. हे आता लोकांच्या लक्षात यायला लागले. 2016-17लाच प्रत्येक पेट्रोल पंप वरती मोठे जे बोर्ड लावलेले असायचे सिलेंडर बद्दल, ते बघूनच मी कॅल्क्युलेट करून एकाला सांगितलेलं, तुम्ही विचार करा एवढा मोठा बोर्ड, त्याचा फ्रेम वगैरे करायला कमीत कमी 10,000 रुपये लागतात. आणि जर भारतामध्ये टोटल किती पेट्रोल पंप आहेत हे जर तुम्ही काढले, कॉन्झर्वेटिव्हली समजा 10 लाख पेट्रोल पंप आहेत. ऍक्च्युली 10 लाखाच्या वर असतील, 1 करोडच्या आसपास असतील. गुणिले 10,000 रुपये करा, किती पैसे खर्च करतात बघा.
जीएसटी कमी केलं म्हणून सांगितलं, जगभर सगळीकडे पोस्टर लावले. त्यांचा पोस्टर एसटी वरती आहे, तुमच्या ऍप मध्ये आहे, IRCTCचं ऍप उघडा यांचं पोस्टर येते, युट्यूब उघडा त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट येते. एवढा पैसा ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आजपर्यंत कोणी घातला नसेल ऍक्च्युली, जेवढा या सरकारने घातला. आणि देयर इज अ बेसिक रूल, एकदम बेसिक मधला बेसिक रूल सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. जो व्यक्ती ऍडव्हर्टाइज करतो तो खोटं बोलतो, 100% गॅरंटीड. जी कंपनी स्वतःच्या प्रॉडक्टचं ऍडव्हर्टाइजमेंट करते ते प्रॉडक्ट तुम्ही कधीच घेतलं नसलं पाहिजे. साबण असो, खाद्यपदार्थ असो, काही असो. किती तंतोतंत ही वाक्य जुळतात बघा. असे पापी राष्ट्रप्रमुख खऱ्या अर्थाने कधीच लोकप्रिय होऊ शकत नाही, खऱ्या अर्थाने कधीच लोकप्रिय होणार नाही. आज तुम्ही सोशल मीडिया उघडला ना, सगळे अगदी बीजेपीचे सपोर्टर देखील नावं ठेवायला लागलेत नितीन गडकरीला. एवढे निर्लज्ज झाले ते ऍक्च्युली. सगळीकडे बोंबा बोंब चाललाय तरी पण हा म्हणतो आम्ही अमेरिकेसारखे रस्ते बनवतो. अरे फेकायला, खोटं बोलायला पण एक लिमिट असते. काय ना काय, काही जमलं नाही तर काहीतरी सुरू असते यांचं. आणि जेवढे काँग्रेसच्या राज्यामध्ये जेवढे घोटाळे आणि पैशाची उलाढाल झालेली नाही, भ्रष्टाचार झाले नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त पटीने आता होणार आहे. ऑलरेडी झालेले आहे, फक्त ते आता लपवालपवी मध्ये हे खूप एक्सपर्ट आहेत ऍक्च्युली. असे पापी राष्ट्रप्रमुख खऱ्या अर्थाने कधीच लोकप्रिय होऊ शकत नाहीत. या श्लोकामध्ये मुक्त संघ प्रसंग हा आणखी एक महत्वपूर्ण शब्द आहे आणि तो सुचवतो की पृथू महाराज सदैव मुक्त पुरुषांच्या सत्संगाचा लाभ घेत असत. मुक्त पुरुष म्हणजे भक्त. भक्तांच्या संघामध्ये राहिलं पाहिजे, भक्तांना रक्षण दिलं पाहिजे, प्रोटेक्शन केलं पाहिजे. आणि जे अभक्त आहेत त्यांना या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे असाधुषु, त्यांना दंड दिला पाहिजे. पापी आणि अपराधी लोकांना दंड देतील. राजा स्वतः पापी आणि अपराधी असेल तर तो पापी लोकांना दंड देईल. त्याचं पापाचं राज्यच उभा आहे पापाच्या पैशावरती आणि पापी लोकांच्या सपोर्टवरती. अयम तु साक्षात भगवान स्त्रधीशः कूटस्थ आत्मा कलयावर्तिनः यस्मिन् विद्या रचितम निरर्थकम पश्यन्ति नानात्वमपि प्रतीतम. हे राजाधिराज पृथु तिन्ही लोकांचे स्वामी असून त्यांना साक्षात पुरुषोत्तम भगवंतांनी शक्ती प्रदान केलेली आहे. ते अपरिवर्तनीय आहेत आणि भगवंतांचे शक्त्यावेश अवतार नामक अवतार आहेत. स्वतः मुक्तात्मा आणि पूर्णपणे ज्ञान पारंगत असल्यामुळे ते सर्व प्रकारच्या ऐहिक विविधतेकडे निरर्थक म्हणूनच पाहतील, कारण या सर्व विविधतेचे अज्ञान हेच मूलभूत तत्व आहे. दुसऱ्या शब्दात या श्लोकाचा सिंपल अर्थ काय? राजा स्वतः भगवान तर आहेत, परंतु समाजामध्ये वावरताना एका भक्तासारखे वावरतील. भक्ताचं पहिलं लक्षण असतं या भौतिक जगामध्ये जे काही आहे ते सगळं युजलेस आहे समजणे, निरर्थक. सर्व प्रकारच्या ऐहिक विविधतेकडे निरर्थक म्हणून पाहतील. जोपर्यंत तुम्हाला हे 100% पटलं नाही ना की या भौतिक जगामध्ये जे काय आहे ते सगळं युजलेस आहे, निरर्थक आहे, तोपर्यंत तुम्ही भक्त होऊच शकत नाही. हे बऱ्याच आपल्या भक्तांना आजपर्यंत हे समजलं नाही, कळालं नाही ऍक्च्युली. तात्पर्य, स्तुती करणारे हे भाट, स्तुती पाठक आता पृथु महाराजांच्या दिव्य गुणांचे वर्णन करीत आहेत. या गुणांचा सारांश साक्षात भगवान या शब्दात व्यक्त झाला आहे. ते म्हणतात अयम तु साक्षात भगवान स्त्रधीशः.
त्रिदिश म्हणजे तिन्ही लोकांमध्ये. यावरून सूचित होते की पृथु महाराज साक्षात पुरुषोत्तम भगवान आहेत आणि म्हणूनच ते अनंत सद्गुणांनी संपन्न आहेत. पृथु महाराज भगवत अवतार असल्यामुळे त्यांच्या अलौकिक गुणांशी कोणीच स्पर्धा करू शकत नाही. पुरुषोत्तम भगवंत विविध प्रकारच्या 6 ऐश्वर्यांनी संपन्न आहेत आणि पृथु महाराजांनाही अशी शक्ती प्राप्त झाली होती की ते परम भगवंतांची ही 6 ऐश्वर्ये प्रदर्शित करू शकत होते. ऑब्वियसली याचा अर्थ आहे की पृथु महाराज सर्वात सुंदर होते, पृथु महाराज सर्वात बलवान होते. 2 गोष्टी या श्लोकात ऑलरेडी सांगितलेल्या आहेत की पृथु महाराज सर्वात विद्वान होते, ज्ञान पारंगत, पूर्णपणे ज्ञान पारंगत होते. आणि दुसरी म्हणजे पृथु महाराज सगळ्यात मोठे वैरागी असणार, म्हणूनच त्यांना या भौतिक जगातलं सगळं काही निरर्थक म्हणून ते पाहायचे, बिलकुल आसक्ती नाही. 6 ऐश्वर्ये प्रदर्शित करू शकत होते. कूटस्थ अर्थात अपरिवर्तनीय हा या श्लोकातील शब्द देखील अर्थपूर्ण आहे. नित्यमुक्त आणि नित्यबद्ध असे जीवांचे 2 प्रकार आहेत. नित्यमुक्त जीवास आपण परम भगवंतांचे सनातन दास आहोत या आपल्या स्वरूप अवस्थेचे कधीच विस्मरण होत नाही. ज्या जीवाला आपल्या मूळ स्थितीचे विस्मरण होत नाही आणि आपण भगवंतांचे अंश आहोत याचे ज्ञान असते, तो नित्य मुक्त म्हणून ओळखला जातो. नित्यचा अर्थ आहे कायमचा, कायमचा मुक्त, म्हणजेच तो कधीही विसरत नाही की मी भगवंतांचा दास आहे. एक क्षण जरी विसरला तर तुम्ही झाला बद्ध. असा नित्य मुक्त जीव हा परमात्म्याचा विस्तार या रूपाने परमात्म्याचे प्रतिनिधित्व करतो. वेदांमध्ये नित्यो नित्यानाम असे म्हटलेले आहे. म्हणून आपण परमश्रेष्ठ नित्य अर्थात शाश्वत पुरुषोत्तम भगवंत यांचा विस्तार आहोत हे नित्य मुक्त जीव जाणतो. भगवान श्रीकृष्ण नित्य आहेत म्हणून आपण नित्य आहोत. आपण नित्य आहोत परंतु आपण विसरलोय आपण नित्य आहोत, त्यामुळे आपण दुःखी आहोत. मृत्यूचं भय आहे. मृत्यूचं भय का आहे? कारण आपण नित्य आहोत हे आपल्याला माहिती नाही. तुम्ही नित्य आहात हे तुम्हाला जर माहिती असेल तर मृत्यूला घाबरायचं काय कारण आहे? जो मृत्यूला घाबरतो म्हणजेच तो विसरलाय. नित्य आहे हे विसरलाय म्हणजेच तो भगवंतांचा अंश आहे हे विसरला. भगवंतांचा अंश आहे हे विसरला म्हणजेच भगवंतांचा दास आहे हे विसरला. मग तो बद्ध होतो आणि बद्ध जीवाचं पहिलं लक्षण असतं भय, कारण त्याला माहितीच नाही तो नित्य आहे. नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम. या अशा स्थितीमध्ये स्थिर असल्यामुळे तो भौतिक जगाकडे निराळ्या दृष्टीने पाहतो. नित्यबद्ध किंवा शाश्वतरित्या बंधनात गुरफटलेला जीव भौतिक वैविध्य एकमेकांपासून वस्तुतः भिन्न आहे असे पाहतो. या संदर्भात आपण ध्यानात घेतले पाहिजे की बद्ध जीवाचे भौतिक शरीर म्हणजे एक वेशच आहे. मनुष्य विविध प्रकारचे वेश परिधान करू शकतो, परंतु खरा विद्वान पुरुष त्याची बाह्य वस्त्रे कधीच विचारत घेत नाही. हे भक्त आणि अभक्तामधले हे फरक असतात. ऍक्च्युली भक्त हा शरीराचा कधी विचारच करत नाही, कारण शरीर बदलत राहतं त्याला माहिती आहे. मग त्यामुळेच तो जेव्हा या भौतिक जगामध्ये विविधता बघतो, व्हरायटी, झाडं, फुलं, वेगवेगळे जीव, प्राणी, त्याला विशेष असं काही वाटत नाही. प्रत्येक जीव हा आपापल्या इच्छेनुसार आणि आपापल्या कर्मानुसार वेगवेगळं शरीर घेऊन आलाय. काही दिवस ट्राय करणार आहे स्वामी प्रभू बनायचा आणि परत नवीन शरीर धारण करणार आहे. हे चालू आहे, नित्य चालू आहे. परंतु जो बद्ध जीव असतो त्याचं पहिलं लक्षण असतं तो स्वतःला शरीर समजतो. स्वतःला जो शरीर समजतो तो दुसऱ्याला देखील शरीर समजतो. हा कुत्रा आहे, हा मांजर आहे, हा आत्मा नाही.
म्हणून तो एकमेकाचा द्वेष करतो, एकमेकांचा स्पर्धा करतो, तुलना करायला लागतो, कारण त्याला नित्य जीवन माहिती नाही, तो बद्ध जीवनामध्ये अडकला. मनुष्य विविध प्रकारचे वेश परिधान करू शकतो, परंतु खरा विद्वान पुरुष त्याची बाह्य वस्त्रे कधीच विचारात घेत नाही. भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचाय श्वपाके च पंडिता समदर्शिना. नम्र संत पुरुष आपल्या वास्तविक ज्ञानाच्या योगाने विद्वान सज्जन ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि कुत्रा भक्षक, चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहतो. समदृष्टीने पाहतो याचा अर्थ काय, की हे प्रत्येक जीव भगवंतांचे अंश आहेत, त्यांच्या इच्छेने आणि त्यांच्या कर्माने वेगवेगळे शरीर वस्त्र धारण केलेत, बस एवढाच आहे, आधी काही नाही. आणि मी का त्याचा द्वेष करू, तिरस्कार करू, मी पण त्यातलाच एक आहे. त्यामुळे भौतिक जगामध्ये मला राहायचंच नाही, या भौतिक जगामध्ये कुठल्या वस्तू व्यक्तीशी माझी अटॅचमेंट, माझी आसक्ती नाहीच आहे. त्यामुळे कुणी माझ्या विरुद्ध वागला काय आणि कुणी माझ्या बाजूने वागला काय, मला कोणाशीच काही देणं घेणं नाही. जो अभक्त असतो, ज्याला आजपर्यंत भक्ती म्हणजे काही समजलेलंच नाही, तो शरीराशी तादात्म्य करतो, तो सदैव विचार करतो, हा माझा मित्र आहे, हा माझा शत्रू आहे. आणि या भौतिक जगामध्ये मित्र आणि शत्रू कसं ठरवलं जातं, मी शरीर आहे, मी बलवान आहे, मी इंद्रिय तृप्ती करू शकतो, मीच मालक आहे, मीच कंट्रोलर आहे, त्यामुळे माझ्या इंद्रिय तृप्तीमध्ये मला जो कोणी मदत करतो तो माझा मित्र. माझ्या इंद्रिय तृप्तीमध्ये जो कोणी मदत करत नाही, माझ्याशी स्पर्धा करतो, माझी इंद्रिय तृप्ती बळकावून घ्यायचा प्रयत्न करतो, तो माझा शत्रू. पण तो असं काहीच नाहीये या जगामध्ये, हो की नाही? म्हणून लोकांना बोललेलं आवडत नाही, त्यांच्या विरुद्ध वागलेलं आवडत नाही, त्यांच्या कन्सेप्टच्या विरुद्ध कन्सेप्ट सांगितलेलं आवडत नाही, कारण इथे स्पर्धा आणि तुलनाशिवाय इथे जीवन जगूच शकत नाही माणूस. कुठलाही जीव, माणूसच नाही, कोणताही जीव. परंतु जो नित्य शुद्ध, नित्य मुक्त जीव असतो, त्याला या जगाशीच काही देणं घेणं नाही. त्यामुळे नाही त्याचा शत्रू आहे, नाही त्याचा मित्र आहे, सगळ्यांना तो समान दृष्टिकोनातून पाहतो. पंडिता समदर्शिना. हे गुण पृथु महाराजांच्यात होते. हे गुण तुमच्यात असले तर तुम्ही भक्त. या गुणाच्या विरुद्ध थोडस काहीतरी तुमच्या शरीरामध्ये वेगळं असेल तर तुम्ही अभक्त. व्हेरी सिंपल लॉजिक आहे, हो की नाही? अशा रीतीने विद्वान पुरुष जीवाला बाह्यता आच्छादित करणाऱ्या भिन्न वस्त्रांकडे पाहत नाही, तर विविध रंगी वस्त्रांच्या आवरणाखाली असणाऱ्या विशुद्ध जीवाकडे पाहतो. आणि त्याला निश्चितपणे ज्ञात असते की विविध प्रकारचे वेश म्हणजे अज्ञानाचीच निर्मिती आहे, अविद्या रचितम. पृथु महाराज हे शक्तावेश अवतार होते, अर्थात परम भगवंतांकडून त्यांना शक्ती प्राप्त झालेली होती, आणि म्हणून त्यांनी आपली आध्यात्मिक स्थिती कधी परावर्तित केली नाही. परिणामी त्यांनी भौतिक जग सत्य आहे या दृष्टीने या जगाकडे पाहण्याची मुळीच शक्यता नव्हती. याचा अर्थ भौतिक जग असत्य आहे असं पण नाही, टेम्पररी आहे, निरर्थक. नित्य, नित्य म्हणजे जे कायमचं आहे, आणि त्याच्या विरुद्ध काय, अनित्य, क्षणभंगूर आहे किंवा टेम्पररी आहे. याचाच दुसरा अर्थ काय सांगा, हे पुन्हा भगवद्गीता वाचल्यासारखं वाटतं आपल्याला, हो की नाही? याचाच दुसरा अर्थ काय आहे, राजा हा शुद्ध भक्त असला पाहिजे. भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम मध्ये जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाप्रमाणे वागणारा असला पाहिजे. नुसतीच भगवद्गीतेबरोबर फोटो काढणारा नसला पाहिजे, राजर्षी असला पाहिजे. भगवद्गीतेवरून तुमच्या किंवा आणि भागवतम मधून देखील तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की हे भागवद्गीता आणि भागवतमचं ज्ञान ना खऱ्या अर्थाने राजाला असणं अत्यंत गरजेचं आहे.
कारण त्याचं काम असतं कोणाचं रक्षण करायचं आणि कोणाला दंड द्यायचा. आणि हे भगवद्गीतेचं ज्ञान राजाला नसल्यामुळे मी असले बोगस ढोंगी राष्ट्रप्रमुख निर्माण होतात, हो की नाही? आपल्याला असं वाटतं की जे ब्राह्मण आहेत, जे साधू आहेत, संन्यासी आहेत, त्यागी पुरुष आहेत, त्यांचं काम आहे वेदांचं पठण पाठन करणे, वेदांचा अभ्यास करणे. या ना, राजाला सगळं माहिती असलं पाहिजे, म्हणून त्यांना पूर्वीच्या काळामध्ये त्यांना राजर्षी म्हटलं जायचं. आणि एवढं असून देखील ऑफकोर्स एवढं आहे म्हणूनच राजा सदैव ब्राह्मणांचा, साधू पुरुषांचा आदर करायचा. एवढं सगळं ज्ञान असून देखील त्यांच्या सल्ल्याशिवाय राज्याचा कारभार चालवायचा नाही. ज्याला भगवद्गीतेचं भागवतमचं ज्ञान आहे तो साधू पुरुषांचा आदर नेहमी करणार, मग राजा का नाही करणार? आणि या 2 श्लोकामध्ये जे आज जे आपण वाचले, या 2 श्लोकामध्ये बेसिक थीम काय आहे? सर्व जीवांना समदृष्टीने पाहिलं पाहिजे, सर्व जीवांवरती समान प्रेम केलं पाहिजे. हे कधी शक्य आहे? जेव्हा हृदयामध्ये प्रेम सोडून दुसरं काहीच शिल्लक राहत नाही, तेव्हाच शक्य आहे. 2-3 दिवसापूर्वीच्या श्लोकामध्ये वाचलं, पृथु महाराज आपल्या मुलाशी तेवढंच प्रेम करतील जेवढं दुसऱ्याच्या मुलाशी करतील. वाचलं की नाही आपण? सेम थीम. भक्तीचा अर्थच हा आहे हे आजपर्यंत आपल्याला कळलेच नाही. आणि हे प्रेम जे आहे मनामध्ये, प्रत्येक जीवावरती समदृष्टीने पाहण्याची जी वृत्ती आहे, ही टिकवून ठेवायची असेल ना, त्याच्यासाठी तुम्हाला त्याग करावा लागतो, कष्ट सोसावे लागतात, आपल्याकडची वस्तू गेली तरी सहन करावं लागतं. हे लोकांना जमत नाही, भौतिकवादी लोकांना. ज्याला जो स्वतःला शरीर समजतो आणि शरीराशी संबंधित सगळ्या गोष्टीला माझं समजतो, मग तो दुसऱ्या शरीराची ज्याचा संबंध नाही त्याला दुसऱ्या परका समजणार, त्याचा द्वेष करणार, त्याच्याशी स्पर्धा करणार, तुलना करणार. हे चालू आहे या जीवनामध्ये. आणि हे तुम्हाला काही सेपरेटली समजावून सांगायची काही गरज नाही. ऍक्च्युली तुम्ही रोज पाहत असाल किंवा तुम्ही रोज अनुभवत असाल. त्याच्यात काय, दिस इज नॉट लाईक अ रॉकेट सायन्स, इट्स व्हेरी इझी टू अंडरस्टँड. कलियुगामध्ये आपण आज या स्थितीला येऊन पोहोचलेला आहे की भाऊ देखील एकमेकांना मदत करत नाहीत. आई वडील मुलांवर प्रेम करत नाहीत, मुलं आई वडिलांवर प्रेम करत नाही, पती पत्नीवर प्रेम करत नाही, पत्नी पतीवर प्रेम करत, तिथं पण स्पर्धा चालू आहे. सगळीकडे दिसतं आपल्याला. कशाचा अभाव आहे? भक्तीचा अभाव आहे, प्रेमाचा अभाव आहे. आणि तुम्हाला वाटतंय भगवद्गीता भागवतम शिवाय फिक्स होणार आहे? सायन्सच्या बळावरती कितीही याला फिक्स करायचा प्रयत्न करा, कोणी फिक्स करू शकणार नाही. नवीन एक पुस्तक वाचतोय मी, त्याच्यामध्ये पैसा आणि पैशावर आधारित सगळं जग कसं चाललेलं आहे, आणि हे सगळ्या गरिबी, भ्रष्टाचार, भूकमारी, सगळ्याच्या मागे मेन कारण हे आहे की जगामध्ये जे काही टॉपचे काही लोक आहेत, पैसा कंट्रोल करतात आणि जग कंट्रोल करतात. आणि हेच कसं मेन कारण आहे, आणि हेच कसं बंद केलं पाहिजे आणि फिक्स केलं पाहिजे हे समजावून सांगते. लेखकाचं नाव विसरलं मी, माझ्या काल लक्षात होतं. आणि तो आपल्या प्रस्तावनेमध्ये लिहितो, व्हॉट इज दॅट? धर्मपाल म्हटले होते काल. नो, ते पुस्तक संपवलं मी, आता दुसरं वाचतोय ऍक्च्युली. हा यंग आहे एकदम, 1990 ला काहीतरी जन्म झालेला. त्याची प्रस्तावना वाचत होतो मी. त्या प्रस्तावनेमध्ये तो अगदी कळकळीने लिहितो, अगदी की वाल्यासारखं लिहितो की मी या सगळ्याचा अभ्यास इतका वर्ष केलाय. तो स्वतः IIT मधून डिग्री घेतलेला मुलगा आहे ऍक्च्युली, अतिशय म्हणजे हुशार आहे. परंतु एक गोष्ट माझ्या लक्षात आली की तो प्रस्तावनेमध्ये लिहितो की हे सगळं कसं फिक्स करायचं कोणालाच कळत नाही, आणि मला पण कळत नाही. आणि संपूर्ण पुस्तकामध्ये सोल्युशन सगळं परत भौतिकच सोल्युशन देत.
प्रॉब्लेम इथे आहे ऍक्च्युली. या समाजामध्ये देखील बरेचसे लोक आहेत ज्यांना हे कळतंय की समाज चुकीच्या दिशेने चाललाय, वेगवेगळे भ्रष्टाचार वाढलाय, हे सरकार बोगस आहे, गोहत्या होत आहे, सगळं कळतंय लोकांना. परंतु याचं सोल्युशन आहे ना, हे सोल्युशन परत भौतिक सोल्युशनच आणायचा प्रयत्न करतात हे लोक. जोपर्यंत भगवद्गीतेच्या आधारावरती मनुष्य लोकांना शुद्ध करायचा आपण प्रयत्न करत नाही, हे हृदय शुद्ध नसेल तर ते अशुद्ध हृदय जे आहे ते एकमेकांच्या चढावडीमध्ये स्पर्धेमध्येच बिझी असणार. कसं फिक्स करणार हे लोक? सायन्सच्या आधारावर आणि भौतिक सुख सुविधा आणि समानता ज्याला आपण म्हणतो, युनायटेड नेशन, संयुक्त राष्ट्र, विश्व बंधुता, प्रभुपाद नेहमी याच्याबद्दल बोलायचे, मैत्री, विश्व बंधुता, हे सगळं इम्पॉसिबल आहे जोपर्यंत तिथे तुम्ही भगवान श्रीकृष्णांना आणि भगवद्गीतेला मध्ये आणत नाही. राजा हा असा असला पाहिजे पृथू महाराजांसारखा, तो शास्त्राच्या आधारावरती राज्य करतो, ना की तुम्ही आम्ही ठरवलेल्या नैतिकतेच्या आधारावरती राज्य करतो. ही जी बोगसगिरी आहे ना, की सगळे समान आहेत, सगळ्यांना समान अधिकार आहे, मग सगळे समान आहेत, सगळ्यांना समान अधिकार आहेत म्हणजे नैतिकता मी माझी नैतिकता मी स्वतः ठरवतो. काय धार्मिक आहे, काय अधार्मिक आहे, काय नैतिक आहे, काय अनैतिक आहे, मी ठरवायला मला अधिकार आहे. हे चालू आहे तसं सगळ्या राज्यामध्ये, राष्ट्रामध्ये, जगामध्ये. आणि जसं प्रभुपाद नेहमी सांगतात की तुमचं शरीर अपूर्ण आहे, तुमचे इंद्रिय अपूर्ण आहेत, 4 दोष आहेत तुमच्यामध्ये, हो की नाही? इंद्रिय अपूर्ण आहेत, चुका करायची प्रवृत्ती आहे, फसवायची प्रवृत्ती आहे, चौथा कुठला? भ्रमात राहायची प्रवृत्ती आहे. मग ह्या चुका असणारा मनुष्य नैतिकता कशी ठरवू शकतो, कायदे कसे बनवू शकतो, राष्ट्र कसं चालवू शकतो? दिस इज आवर बेसिक फॉल्ट. आणि म्हणून हे सगळे कन्फ्युज्ड केऑस मध्ये आहे सगळं. तुम्हाला हे फिक्स करायचं असेल ना, तर भगवद्गीता भागवतांचा आधार घ्यावाच लागेल. शुद्ध भक्तीच्या परंपरेचा, गुरु शिष्य परंपरेचा, भक्तिमय सेवेचा आधार घ्यावाच लागेल. आणि म्हणून प्रभुपाद सांगतात की या तत्वज्ञानावर, या फिलॉसॉफीवर आधारित तुम्ही कम्युनिटी निर्माण करा, समाज निर्माण करा, छोटीशी का होईना करा, तिथे तुम्ही सुखी राहू शकाल. हे विसरून जावा सगळे, हे तुम्हाला सुख देतील ही आशा पण करू नका. हे लोक, हे हिंदुत्ववादी सरकार तुम्हाला सुखात ठेवेल किंवा सुखाचे दिवस येतील, आजचे दिन नाही येणार, कधीच नाही येणार आजचे दिन. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रकृतीला प्रत्येक जीव हा मृत्यूला घाबरतो, पण अध्यात्मामध्ये आल्यानंतर तुम्हाला त्याचं भय नसलं पाहिजे. त्याचं उदाहरण म्हणून जसं की प्रभुपादांनी, मी ते भारताचे आध्यात्मिक राजदूत त्याचे ते पुस्तक वाचत होतो, तर त्याच्या एंडला प्रभुपादांनी मरायचं कसं ते दाखवून दिलं. म्हणजे सर्वसामान्य जीवाला मरायचं कसं ते पण माहित नसतं. जसं की आता प्रभुपाद हे आध्यात्मिक गुरु आहेत आणि त्यांचे शिष्य आहेत, त्यांना मरण कसं आलं पाहिजे किंवा मरणाला सामोरे कसं गेलं पाहिजे ते पण दाखवून दिलं. तर मग तो विषय जरा समजून सांगा पाहिजे, कारण आपण अध्यात्मामध्ये आहे आता, पण अजून आपण मरणाला घाबरतो. अध्यात्मामध्ये आपली प्रगती तर नाहीच आहे, पण तरी पण मरणाला कसं सामोरं गेलं पाहिजे त्याच्याबद्दल समजून सांगा, त्या परिस्थितीनुसार. हरे कृष्ण. आपण अध्यात्मामध्ये आहे कारण आपल्याला काहीतरी हवं आहे म्हणून अध्यात्मामध्ये आहे. जो अनन्य भावाने भगवंतांकडे येतो ना, त्याला 100% 100% त्याचा विश्वास असतो की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मी भगवंतांचा अंश आहे आणि मी भगवंतांचा दास आहे. त्यामुळे त्याला काही घाबरायचं कारण नाही. भगवान श्रीकृष्ण माझे स्वामी आहेत आणि मी त्यांचा दास आहे. भगवान श्रीकृष्ण जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवायला प्रॉब्लेम काय? भगवान श्रीकृष्ण सांगतात वासांसी जीर्णानी यथा विहाय. तुम्हाला विश्वास नाही का?
कारण तुम्ही भक्तीमध्ये या अध्यात्मामध्ये तुम्ही काहीतरी हेतू घेऊन आलेला आहे. हेतुपूर्वक भक्त आहेत हे सगळे. 99.99% लोक सगळे हे हेतुपूर्वक आलेले भक्त असतात. भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात भगवद्गीतेमध्ये, आर्त अर्थार्थी जिज्ञासु ज्ञानी, असेच येतात लोक. हा विश्वास जोपर्यंत तुम्हाला ही दृढ निश्चय जोपर्यंत होत नाही, ही निष्ठा जोपर्यंत तुमच्यामध्ये निर्माण होत नाही, तोपर्यंत तुम्ही भयभीतच राहणार. आणि भयाचं कारण मृत्यू आहे, परंतु मृत्यू इटसेल्फ भयाचं कारण नाही. भयाचं मेन कारण आहे हे सगळं अनित्य आहे. मृत्यूचा अर्थ काय? एक दिवस माझ्याकडून कोणीतरी हे सगळं हिसकावून घेणार आहे, हे भय आहे. मृत्यूचं भय म्हणजे काय? मरणाचं भय नसतंय. भय ह्याचं असतंय की मी एक दिवस माझ्या मर्सिडीज मध्ये बसू शकणार नाही. माझी मर्सिडीज मी गेल्यानंतर दुसरेच वापरतील, स्वच्छ ठेवतील की नाही माहिती नाही, सर्व्हिसिंग रेग्युलरली करतील की नाही माहिती नाही. सोडून जायची भीती असते. जे खरं नाहीच आहे त्याला त्याची आसक्ती झाली तुमच्या मनामध्ये, म्हणून ती भीती निर्माण झाली. हे प्रभुपाद कितीतरी लेक्चर मध्ये भयाचं कारण सांगतात. भयाम द्वितीय अभिनिवेशात तस्यात. व्हॉट इज नेक्स्ट लाईन? विपर्याय स्मृती. ही आपली स्मृती ही थोडीशी अशी कन्फ्यूज झालेली आहे, कारण आपला सगळा वेळ, पैसा, एनर्जी, आपली चेतना, कॉन्शियसनेस जी आहे ती सगळी आपण द्वितीय गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे. आणि द्वितीय गोष्ट जी आहे ती स्वाभाविकता अनित्य आहे, नॅचरली अनित्य आहे. अनित्य गोष्टीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल तर तुम्ही भय सोडूच शकणार नाही. हो की नाही? आपल्याला वाटतं हे आपल्याला आनंद देईल, आणि म्हणून अनेक 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 जन्मानंतर ज्याला हे सगळं समजायला लागतं, ज्याला हे कळायला लागतं, तो ज्ञान, त्याला ज्ञानी म्हटलेला आहे, ज्ञानवान, तो भगवंतांना शरण येतो. अध्यात्म म्हणजे भगवंतांना शरण जाणे, हेच आपल्या 99.99% भक्तांना माहिती नाही. अध्यात्म म्हणजे आपल्याला वाटतं की हे करायचं, ते करायचं, प्रभूजी असं केलं तर चालतं का, प्रभूजी तसं केलं तर चालतं का. बरेच लोक प्रश्न विचारतात. हे आता काल ते प्रभूजी प्रश्न विचारत होते, मेंढी पालन आणि कुक्कुट पालन हे पाप आहे का? हे विचारायचा प्रश्न आहे का? तुम्ही सांगा मला. कसला अध्यात्म करतोय आपण? भारतामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे हा. अध्यात्माची डेफिनेशन एवढी पुसट करून ठेवलेली आहे आणि एवढी कन्फ्यूज करून ठेवलेली आहे. लोकांना वाटते आम्ही अध्यात्मामध्ये आहोत. कोण अध्यात्मामध्ये आहे? कोण अध्यात्मामध्ये? जो अशा प्रकारे निर्भय झालेला असतो तो खरा अध्यात्मामध्ये असतो. बाकीचे सगळे कर्मकांडामध्ये आहेत. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थित. व्यवस्थित, व्हॉट इज दॅट श्लोक? 16व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे भगवद्गीतेतला. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थित. का अभय? अभय कुठून आलेलं असतं त्याच्याकडे? अभय हे पहिलं गुण आहे, पण हे अभय कुठून आलेलं असतं? ज्ञान योग, ज्ञानामध्ये स्थित असतो तो. अनेक अनेक जन्मानंतर त्याला हे समजलेलं असतं की याच्यामध्ये आसक्त होऊन काही उपयोगाचं नाही. याला खरं ज्ञान म्हणतात. अवयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थित ही. मग त्याच्यामध्ये हे गुण प्रकट होतात. ज्ञानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस तप आर्जवम अहिंसा सत्य अक्रोध त्याग शांतिर शक्तिर अपैशुनम. पैशुनम नाही, अपैशुनम. दया भूतेश्वलो लोलुप. पहिली गोष्ट, अध्यात्माचा अर्थ जर तुम्हाला समजावून घ्यायचा असेल तर फर्स्ट
रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे या भौतिक जगाशी संबंध तोडला पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही अध्यात्मात येऊच शकत नाही. हाच त्याचा अर्थ आहे. भयाम द्वितीय अभिनिवेशात स्यात्. अभिनिवेश प्रभुपाद वेगळा अर्थ सांगतात, परंतु शब्द सुशब्द अर्थ आहे. निवेश म्हणजे इन्व्हेस्टमेंट. तुमची सगळी इन्व्हेस्टमेंट ही सेकंडरी ह्या अनित्य गोष्टींमध्ये आहे. पैसा, संपत्ती, सामर्थ्य, वेळ, तुमची चेतना, कॉन्शियसनेस सगळं तुम्ही ह्या अनित्य गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केलंय. जे स्वाभाविकता अनित्य आहे हे समजायला तुम्हाला जास्त वेळ लागत नाही, आणि समजलं की भीती वाटते, हो की नाही? भीती कुठून येते? अनित्य हे लक्षात आल्यावरती भीती येते. मग काही लोकांना हे समजायला लागतं, म्हणून हे भौतिक जगाशी संबंध ते सोडतात, पूर्णपणे सोडतात, परंतु शरीरावरची आसक्ती जात नाही. त्यालाच मृत्यूचं भय म्हणतात. मग हे जसं ह्या भौतिक जगातलं सगळं अनित्य आहे, याच्यात इन्व्हेस्टमेंट केली नसली पाहिजे, तसंच तुम्ही हे पण समजावून घ्यायचं आहे की हे शरीर पण अनित्य आहे, याच्यात इन्व्हेस्टमेंट केली नसली पाहिजे. म्हणून आपले गुरु आपल्याला तो म्हणजे घसा फाडून सांगतात, शेविंग करा, कपडे साधे घाला, आर्जवम आता वाचलेल्या श्लोकात आलेलं बघा, साधं जीवन जगा, शरीराला सजवण्याच्या भानगडीत पडू नका. रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे आपण. आज सकाळीच मी बघितलं रेकॉर्ड ब्रेक, अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक. संन्यासी स्वामी त्याची हेअरस्टाईल आहे. आता सांगा, मला वाटत होतं की याच्यापेक्षा धक्कादायक, म्हणजे कालपर्यंत मला वाटत होतं की आता सगळं बघितलंय प्रभुपादांच्या या चळवळीमध्ये, सगळ्या प्रकारचे विचलन, डेव्हिएशन, सगळे बोगसगिरी बघून झालेलं आहे. आता नवीन काय बघायला मिळणार नाही. आज सकाळी नवीन बघायला मिळालं. संन्यासी, साधू, स्वामी, गुरु, मस्त हेअरस्टाईल घेऊन, खाली सगळं संन्यासाचा पोशाख आहे, उत्तरी अशी तिरकी गाठ मारलेली आहे, वरती हेअरस्टाईल आहे. या शरीराला किती दिवस सजवणार आहे आपण? बेसिक गोष्ट कळली, या शरीराला सजवण्यामध्ये बिझी आहे. मग भीती तर वाटणारच, कारण हे प्रकृतीचा नियम आहे. इथे कोणाला सुट्टी नाही, याच्यातून सगळं अनित्य आहे. म्हणून गौतम बुद्ध हेच सांगायला आले होते, सगळं अनित्य आहे, सगळं अनित्य आहे, सगळं अनित्य आहे. कधी कधी आपण याला नाव ठेवतो, पण तुमचा जर कॉन्फिडन्स असेल ना, तुम्ही त्यात वाहून जाणार नसाल, तर तुम्ही खरोखरच ते विपश्यनेचा कोर्स करा. पुण्यात पण आहे बघा एक सेंटर. 10 दिवस तुम्हाला हा शब्द अक्षरशः असा पिळून काढतात ना, सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत अनित्य 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 एवढंच ऐकायला लागतंय. आता डोक्यात घुमतोय हा शब्द अनित्य. आणि ते त्यांचे जे आचार्य आहेत, त्यांचं नाव काय विसरलो मी, आचार्य गोयंका समथिंग, त्यांची कॅसेट लावतात ऍक्च्युली. ते डोळे बंद करायचे नाही, ऐकायचं. त्यांचा रामनाथ गोयंका, त्यांचा हा फेवरेट शब्द आहे अनित्य. त्यांचा आवाज असं एकदम भरडा आहे, एकदम अनित्य अनित्य अनित्य, सब कुछ अनित्य है, सब कुछ अनित्य. आपण या मायावाद्यांना नावं ठेवतो, परंतु आपल्याला अजून लक्षात आलं नाही सगळं अनित्य आहे. भगवान श्रीकृष्ण ओरडून सांगतात भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात 3ऱ्या अध्यायात सगळं अनित्य आहे, पण आपल्या लक्षात आलं नाही अनित्य आहे. आणि जे अनित्य आहे त्याच्यामध्ये सगळं इन्व्हेस्ट केलंय आपण. इन्व्हेस्टमेंट आपली सगळी अनित्यमध्ये. मग भीती तर वाटणार, स्वाभाविक आहे भीती वाटणे. तुम्हाला निर्भयी व्हायचं असेल ना, तर भगवंतांवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही. शिवाजी महाराजांच्या सेनापतींना भय नव्हतं मृत्यूचं. का? पूर्ण विश्वास होता शिवाजी महाराजांच्यावर. म्हणूनच मी नेहमी म्हणतो, कधी कधी तुम्हाला राग येत असेल, परंतु तुम्ही भक्तीच्या पहिल्या पायरीवरती पण नाही आहे, ज्याला श्रद्धा म्हणतात. बऱ्याच जणांना वाटतं की आपण भक्तीच्या 3ऱ्या पायरीवर आहे, अनर्थ निवृत्ती करतोय. नो, श्रद्धाच नाही आहे तुमची. अनर्थ निवृत्ती त्याला म्हणतात जेव्हा तुम्ही शेविंग बिविंग करून, कपडे बिपडे बदलून, तिलक लावून 24 तास भगवंतांच्या सेवेत येतात आणि मग भजन कीर्तन करतात, त्याला अनर्थ निवृत्ती म्हणतात.
मग हळूहळू अनर्थनिवृत्ती व्हायला सुरू करते. घरात बसून दर गुरुवारी फक्त करणे, दर शनिवारी फक्त करणे याला अनर्थनिवृत्ती म्हणत नाहीत. अजून तुम्ही 0 स्टेजला आहे. अजून तुम्हाला भगवद्गीतेवरती विश्वास नाही, भगवंतांच्या वाक्यावरती विश्वास नाही, ते नेक्स्ट स्टेप घ्यायला तुम्ही तयार नाही. मग भीती जाणार आहे? बिलकुल नाही जाणार. लहान मुलं निर्भय असतात, कुठेही हात घालतात, कुठेही उड्या मारतात, कुठेही पळत जातात. का? कारण त्यांना माहिती आहे माझ्या मागे आई वडील आहेत माझी काळजी करायला. तर तुमचा पिता ओरडून सांगतोय भगवद्गीतेमध्ये, मी तुमचा पिता आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, माझे अंश आहात तुम्ही, तुम्हाला त्याच्यावर विश्वास नाही म्हणून तुम्हाला भीती आहे. मी सेपरेट स्वतंत्र आहे, मला स्वातंत्र्य पाहिजे, मी ठरवणार माझा आनंद कसा आहे, तो व्यक्ती सदैव घाबरलेला असतो. लक्षात ठेवायचं. रावण सदैव भयभीत होता, हिरण्यकशिपू सदैव भयभीत होता, त्याला भीती वाटत होती, म्हणून तर इतके 6 महिने जाऊन त्यांनी तपस्या केली. काय गरज होती? तुझ्या अंगात एवढी ताकद आहे, हिंमत आहे, तू तपस्या करून वरदान घ्यायची काय गरज आहे? जितका मोठा असुर, जितका मोठा राक्षस, तितका त्याचं पहिलं गुण असतं भीती, भयम. कारण त्याला भगवंतांवर विश्वास नसतो. मग हे मी सेपरेट आहे, मला सेपरेट अस्तित्व पाहिजे, माझी प्रशंसा केली पाहिजे, मला कोणी काही बोललं नसलं पाहिजे, माझं स्वातंत्र्य, माझं इंडिपेंडन्स, हे असे करणारे लोक सदैव भयभीत असतात. बारक्या बारक्या गोष्टी पण या सगळ्या सोडल्या पाहिजेत आणि भगवंतांवर पूर्ण विश्वास ठेवून पूर्ण उडी मारली पाहिजे याच्यामध्ये. मग तुम्ही निर्भय होणार. साधू, काही शुद्ध साधूंच्या तोंडावरती जी निर्भयता दिसते ना, ती याच्यामुळे आलेली असते, या दृढ निश्चयामुळे. कशाची पर्वा न करता त्यांनी भगवंतांच्या सेवेमध्ये नेक्स्ट स्टेप घेतलेलं असतं, उडी मारलेली असते. ही उडी मारायला पण आपल्याला भीती वाटते, कारण आपल्याला श्रद्धाच नाही, विश्वासच नाही. मग पहिल्यांदा हा विश्वास पटण्यासाठी, ही श्रद्धा निर्माण होण्यासाठी जे लागते ना, ते करा पहिल्यांदा. परवा एक व्यक्ती मला म्हणत होते की प्रभूजी, तुम्हीच सांगता, इतके भ्रष्ट भक्त आहेत, इतके ढोंगी भक्त आहेत, गुरु आहेत, संन्यासी आहेत, मला पण भरपूर असा अनुभव आलेला आहे, मग विश्वास कसा ठेवायचा? तुम्हाला या भक्तांवरती विश्वास ठेवायला थोडीच सांगतात भगवंत. भगवंत म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवा. भगवंतांवर विश्वास ठेवायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? हे भौतिक जगातले हे ढोंगी भक्त देखील या भौतिक जगातलेच जीव आहेत. जसं तुम्हाला कोपऱ्यावरचा दुकानदार फसवणार, तसंच हा भक्त फसवला म्हणून समजायचं, सोडून द्यायचं. भगवंतांवर विश्वास ठेवा. भगवंत तुम्हाला शुद्ध भक्त पाठवतील याच्यावर विश्वास ठेवा. सगळं विसरून जाऊ नका. नाहीतर तुमची हे पण खूप डेंजरस असतं की तुम्हाला काही भक्तांचा वाईट अनुभव आला म्हणून कुणावर विश्वासच ठेवायचा नाही. आता हे पण खूप चुकीचं असतं. हे सांशिक वृत्ती सोडून दिली पाहिजे, नाही तर तुमचा निर्भय कधीच येणार नाही, तुम्ही भयभीतच राहणार. तुम्हाला माहिती की नाही माहिती नाही, नेपोलियन माहिती आहे तुम्हाला? नेपोलियन बोनापार्ट जग जिंकायला चाललेला, त्याला हरवलं कोणी माहिती आहे का तुम्हाला? त्याचं नाव विसरलो मी. इंग्लंडच्या एका राजाने त्याला हरवलं. कशामुळे हरवलं माहितीये? लहानपणी त्याला एकदम लहान असताना, नेपोलियन एकदम लहान असताना एका मांजराने अटॅक केलेला त्याच्यावरती, आणि तेव्हापासून नेपोलियनच्या मनामध्ये मांजराबद्दल भीती बसलेली. त्याची ती आया होती ना, ती थोडा वेळ सोडून गेली होती आणि मांजर आलं तिथे. एकदम छोटा होता नेपोलियन तेव्हापासून त्याच्या मनात मांजराबद्दल भीती बसलेली. ती भीती तो कधी काढू शकला नाही बाहेर. आणि हे त्या राजाला माहिती होतं, ज्यांनी त्याला हरवलं. त्यांनी काय केलं, युद्धाच्या वेळेला सगळ्यात पुढे असे एक लाखभर मांजरच घेऊन गेला. तो मांजर सोडला. झालं, नेपोलियन घाबरला.
भयभीत झाला, त्याला काही सुचेना आणि अशा प्रकारे तो हारला. जो जग जिंकू शकत होता तो व्यक्ती. आपली ही जी भीती असते ना, छोट्या छोट्या गोष्टीवरती असते, ती आपण अशी आर्टिक्युलेट करून त्याला स्टॅटिस्टिक्स मध्ये बसवून त्याला बाहेर काढलं पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या काही भक्तांनी तुमचा विश्वासघात केला, काही भक्तांनी तुमचा फायदा घेतला, तुम्हाला लुटलं. प्रभूजी, मला इतक्या लोकांनी आर्थिक, भावनिक सगळ्या पद्धतीने धोका दिलेला आहे, तरी आमचा विश्वास आहे शिला प्रभुपादांवरती, भगवंतांवरती. विनाकारण आपण रडत बसलेलो असतो. काही भक्तांनी आम्हाला धोका दिला म्हणून भक्तीत नेक्स्ट पाऊल घ्यायला मला भीती वाटते. हा, कम ऑन. असंच जीवन जगणार आहे का तुम्ही कायमचं? हे भौतिक जीवन म्हणजे ट्रायल अँड एरर आहे, बस. इथे मिळाली तर शुद्धता मिळेल, नसेल तर मिळणार नाही. परंतु ट्राय करत राहणारा जिवंत असतो, जो ट्राय करत राहत नाही तो मेलेला असतो. पुढचं पाऊल उचललं पाहिजे, नाहीतर युजलेस आहे, भक्तीच युजलेस आहे. तळ्यातलं पाणी गढूळ होतं, जे वाहतं पाणी असतं ते स्वच्छ राहतं. भयभीत होऊन नाही चालणार. मृत्यूची भीती घालवायची असेल तर भक्तीची भीती पहिल्यांदा घालवून टाकली पाहिजे. भक्तीमध्ये पुढे स्वतःला कसं नेता येईल याच्यावरती प्रयत्न केला पाहिजे, विचार केला पाहिजे. कधी कधी अशा वेळेला भौतिकवादी पुस्तकं, भौतिकवादी लेखक उपयोगी पडतात. खूप वर्षापूर्वी मला खूप भीती वाटायची. तुम्हाला विश्वास बसणार नाही, छोट्या गोष्टींना मी घाबरायचो ऍक्च्युली, खूप वर्षापूर्वी, भक्तीमध्ये यायच्या पूर्वी. आणि अमेरिकेमध्ये ही भीतीला लादली जाते लोकांवरती, मुद्दामून तुम्हाला घाबरून ठेवलं जातं. हे सरकारचं काम आहे. बघा, तुम्ही टीव्ही ऑन केला ना, दर 10 मिनिटांना तुम्हाला ऍडव्हर्टाईज दिसेल हार्पिकची आणि डेटॉलची. जणू काय आपल्या पूर्वीच्या पिढीतले लोक हार्पिक डेटॉल न वापरता कुत्र्यासारखे, मांजरासारखे मरूनच गेले. या मागच्या 10-15 वर्षामध्ये हे हार्पिक, डेटॉल असल्या वस्तू, साबण भयानक प्रमाणामध्ये यांचं खप वाढलेलं आहे. का? कारण लोक घाबरतात. माझा एक डॉक्टर मित्र आहे, तो सांगत होता, आज सध्या सगळ्यात मोठा आजार आहे, पेशंट माझ्याकडे येतात, तो म्हटला, ते म्हणजे रेजिस्टंट फंगल इन्फेक्शन. त्याला खरूज, नायटा वगैरे म्हणतो ना आपण, त्याचे पेशंट सगळ्यात जास्त येतात आणि ते बरंच होत नाही. कसं काय सांगा बरं? कारण मागच्या 10 वर्षात तर साबणाचा खप 1000 पटीने वाढला, डेटॉल तर पाण्यासारखं वापरतात लोक, तरी पण फंगल इन्फेक्शन कसं काय होतंय लोकांना? भीतीचं राज्य आहे सगळीकडे, भीती 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 भीती. तेव्हा मी विचार केला, ऍक्च्युली अमेरिकेमध्ये हे कल्चरच आहे. गाडीमध्ये, ह्या रूम मध्ये सगळीकडे डेटॉल ठेवायचं. हँड सॅनिटायझर नसेल तर तिथे अशी कापड, पेपर नॅपकिन मिळतात, ज्याला ऑलरेडी डेटॉल लावलेला आहे, असं बॉक्स मिळतं, हात पुसायचं गाडीमध्ये, ऑफिसमध्ये. अरे काय चाललंय? परंतु मी करत होतो, स्वतः करत होतो. भगवंतांवर विश्वास नसला, हे तुम्हाला ज्ञान नसलं ना, तर अशा पद्धतीने तुम्ही या भीतीच्या जाळ्यामध्ये गुरफटून जाता. तेव्हा माझ्या एका मित्राने मला सांगितलं, त्या लेखकाचं नाव विसरलो मी, त्याचं पुस्तक वाच म्हणाला. त्या पुस्तकाचं पण नाव विसरलो मी. त्याचं फेमस एक पुस्तक आहे, तुम्ही सर्च केलं तर त्याचं नाव येईल. त्याचं एक फेमस पुस्तक आहे. त्या फेमस पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू मेक फ्रेंड्स अँड, त्याचं पण नाव विसरलो बघा, इन्फ्लुएन्स पीपल. हाऊ टू मेक फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. तुम्हाला माहिती असेल, खूप फेमस लेखक आहे हा, खूप फेमस लेखक आहे, जॉर्ज समथिंग. तर त्याचं आणखीन एक पुस्तक आहे, त्यामध्ये तो समजावून सांगतो की हाऊ टू गेट रीड ऑफ एन्झायटी, म्हणजे भीती कशी घालवायची. खूप मुद्देसूद पद्धतीने सांगतो आणि त्या पुस्तकाचा मला खूप उपयोग झाला ऍक्च्युली तेव्हा.
आता भगवद्गीतेमध्ये तुम्हाला घाबरायची कारणच नाही आहे, परंतु अशी पुस्तकं कधी कधी उपयोगी पडतात. या मागच्या 10-15-20 वर्षामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय झालाय माहिती आहे आपल्या नवीन पिढीमध्ये आणि आपल्यामध्ये? पुस्तकं संपली, वाचनाची सवय संपली लोकांची. टीव्ही मोबाईलने आपल्याला ना इन्स्टंट सेन्स ग्रॅटिफिकेटर बनवलं. 30 सेकंदचा व्हिडिओ बघितला की आपल्याला वाटते सगळं ज्ञान आलं आपल्याला. पुस्तकं खूप पॉवरफुल असतात मनाला शांत ठेवण्यासाठी, ज्ञान ग्रहण करण्यासाठी. Did you find it? His name? What is his name? भीतीला घाबरू नका. ऍक्च्युली तो आपल्या पुस्तकामध्ये ना खूप छान स्टॅटिस्टिक्स समजावून सांगतो. ऍक्च्युली स्टॅटिस्टिक्सचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला घाबरायचं काही कारणच नसतं. जसं कोविडला सगळे घाबरले, परंतु जर ते कोविडचं स्टॅटिस्टिक्स जर बघितला तर कोविडमध्ये जेवढे लोक टीबीने मरतात, जेवढे लोक ऍक्च्युली सर्दी खोकल्याने मरतात, त्याच्यापेक्षा कमी लोक कोविडमध्ये मेले. परंतु हे स्टॅटिस्टिक्स माहित नसल्यामुळे आणि इंट्रिन्सिक आतूनच आपण भयभीत होण्याची आपल्यामध्ये वृत्ती असल्यामुळे आपण लगेच भयभीत होतो. डेल कार्नेगी त्याचं नाव, डेल कार्नेगी. हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल इज वन ऑफ द बेस्ट बुक्स ऍक्च्युली. वाचू नका, युजलेस आहे सध्या. मायावादी तत्वज्ञान सगळं. मृत्यूला तोच व्यक्ती घाबरतो ज्याचं सगळं आयुष्य या भौतिक जगातल्या अनित्य गोष्टींवरती फिरत असत. नित्य आत्मा आहे तो, नित्य परमात्म्याचा सेवक आहे, हे ज्याला 100% कळालं त्याला घाबरायचं कारणच नाही. हरे कृष्ण. माफ करा, इकडे तिकडे बडबडत गेलो मी. त्याच्यावरती दिवसभर आपण बोलत बसू शकतो, परंतु तुम्हाला लक्षात आलं असेल काय. हरे कृष्ण. त्याच्या पुस्तकाचं नाव आहे स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग. ते भौतिक सोल्युशन आहे. तेव्हा मला मदत झाली होती त्या पुस्तकाची. वी हॅव टू गिव्ह क्रेडिट वेअर क्रेडिट इज ड्यू. हरे कृष्ण. आणखीन कुणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय.